शेतकरी मित्रांनो, आज आपण प्रगतशील शेतकरी विष्णू जगन्नाथ आदुळे यांच्या शेतावर आले आहोत। शेतकरी मित्रांनो, यांचा आदर्श असा प्लॉट आहे। स्टंपची जाडी वगैरे चांगली आहे, त्याच्यानंतर थोडीशी फुटव्याची डिफेन्सी आहे आणि राहिलेली गोष्ट म्हणजे थोडंफार आपल्याला कमतरता वाटते। कमतरता आपण म्हणजे येणाऱ्या खतामधून भविष्यामध्ये आपण ही कमतरता जी आहे ती भरून काढू। परंतु विशेष सांगायचं म्हणजे आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वैजापूर तालुक्यामध्ये विष्णू यांच्या शेतात असताना की त्यांचं एक आदर्श प्लॉट आहे। त्यांचं एक सिस्टम मी बघितलं की एल सिरीजचे कॉक त्यांनी टाकलेले, तर ते आपण पुढे गेल्यानंतर बघू। तर शेतकरी मित्रांनो, ज्या प्लॉटला अशी डिफेन्सी आपल्याला दिसून येते, तर ती डिफेन्सी भरून काढण्यासाठी आपल्याला ड्रिपद्वारे 1 किलो फेरस, त्याच्यानंतर मॅग्नेशियम 3 किलो आणि झिंक 1 किलो या प्रमाणात दिल्यानंतर जर अशी डिफेन्सी असेल तर ती एकदम चांगल्या विशेष म्हणजे आपण प्लॉटवर त्यांच्या पहिल्यांदा आलो आहोत। त्यांचं आपण एल सिरीज कॉकबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आपण ज्या विषयी चर्चा करणार होतो ते विशेष म्हणजे काय की हा एल सिरीजचा कॉक आहे। एल सिरीजच्या कॉकचे काय फायदे होतात की यांनी एक शॉर्टकटमध्ये काम जबरदस्त केलेलं आहे की सर्व शेतकऱ्यांनी आदर्श घ्यावा असं काम आहे। याने काय होतं की ज्यावेळेस आपण हा एल कॉक लावतो तर आपण ट्रायको सोडो जे असेल किंवा कुठल्याही प्रकारचे बॅक्टेरिया असेल तर ते पूर्णपणे सगळ्या सरीला सेम भेटतात आणि सरी एकदम क्वालिटीमध्ये येते। आपण सरी पाव एकदम जबरदस्त आहे आणि एकदम क्वालिटीमध्ये अद्रक आपल्याला दिसते। तर शेतकरी मित्रांनो, होता होईल सगळ्यांनी त्यांचा आदर्श घेऊन सगळ्यांनी एल सिरीजचेच कॉक टाकावं, कारण नळी जर दुमतली तर आपण जे काही ड्रिपद्वारे मॉलिक्यूल देतो ते 100% पोहोचत नाही। म्हणून बऱ्याच वेळेस काही काही ठिकाणी सड मर कुस दिसत असते। तर आपण हे जे बघितलं तर हे सिस्टम सर्वांनी करून घ्यायचं आणि बसून घ्यायचे। तर अशा प्रकारे अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद, नमस्कार।